मी एकटा बिछाण्यावर सारखा कूस बदलत होतो आणि आता मला माझ्या बायकोशिवाय अजिबात झोप येत नव्हती. मला एक विचित्र प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. म्हणूनच मी माझ्या बायकोच्या खोलीत गेलो, जेणेकरून तिला परत खोलीत घेऊन येईन. माझी बायको प्रत्येक सोमवारची रात्र वेगळ्या खोलीत घालवायची. आत्तापर्यंत तरी मी यावर कोणताही आक्षेप घेतला नव्हता. पण आज रात्री माझ्या भावना मला याची परवानगी देत नव्हत्या की मी माझ्या बायकोचा विरह सहन करू शकेन. तिच्या खोलीत जाऊन पाहिले तर ती तिथे नव्हती. मला आश्चर्य वाटले की माझी बायको मध्यरात्री कुठे जाऊ शकते. आमचे घर खूप मोठे होते. मी तिला शोधू लागलो. ती मला कुठेच सापडली नाही. जेव्हा मी स्टोअर रूमच्या कोठारघराच्या समोरून गेलो तेव्हा मला किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. मी काळजीत पडून जसा स्टोअर रूमचा दरवाजा उघडला तर आतील दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी बायको मला या अवस्थेत स्टोअर रूममध्ये मिळेल असा मी विचारही केला नव्हता. आम्ही 2 भाऊ होतो. आमची एक वृद्ध आई होती. माझी आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती आणि त्यामुळे घराचे सर्व काम विस्कळीत झाले होते. आम्ही 2ही मुलगे होतो, त्यामुळे घरकाम नीट पाहू शकत नव्हतो. जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही आईची आणि घराची काळजी घेत होतो. तरीही घरामध्ये एका स्त्रीची उणीव भासत होती. एक स्त्री ज्या प्रकारे घर सांभाळू शकते तसे आम्ही 2ही भाऊ मिळूनही सांभाळू शकत नव्हतो. एके दिवशी मम्मीची एक जुनी मैत्रीण आमच्या घरी आली आणि आईची अवस्था पाहून त्यांनी सल्ला दिला की आम्हा दोघांपैकी एका भावाचे लग्न करून द्यावे. त्यांनी आईला आपल्या भावाच्या मुलीचा फोटोही दाखवला. ती मुलगी खूप सुंदर होती आणि त्या आपल्या पुतणीसाठी मुलगा शोधत होत्या. आईला पहिल्याच नजरेत ती मुलगी खूप आवडली. आई माझ्यासमोर तिचे खूप कौतुक करत होती की तिची पुतणी काव्या घर खूप छान सांभाळते, ती सुगरण आहे आणि कामात खूप हुशार आहे. ती तुम्हाला तक्रारीची कोणतीही संधी देणार नाही. आईला घराची खूप काळजी होती, त्यामुळे तिला हे पटले की आता घरात एक सून यायलाच हवी. आईने माझ्या मोठ्या भावाला काव्याचा फोटो दाखवून विचारले की मला तुझे लग्न या मुलीशी करायचे आहे. फोटो पाहून सांग तुला कशी वाटली. पण भावाने स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला की तो कोणा गरीब मुलीशी लग्न करेल, कारण त्याला साधेपणा आवडतो आणि त्याला लग्नात हुंडा घ्यायचा नाही, उलट सर्व काही स्वतःच्या हिमतीवर उभे करायचे आहे. त्यामुळे सध्या तरी तो लग्नासाठी तयार नव्हता. मग आईने काव्याचा फोटो मला दाखवला आणि म्हणाली, तुझा भाऊ तर तयार नाही. जर तुला मुलगी आवडली असेल तर तुझ्या लग्नाचे बोलणे पुढे नेऊया. काव्या मला पहिल्याच नजरेत आवडली होती. ती अगदी तशीच होती जशी मला हवी होती. भावाप्रमाणेच मी सुद्धा चांगल्या नोकरीवर होतो, म्हणून आईने विचार केला की भावाच्या ऐवजी माझे लग्न लावून द्यावे. काव्या खूप शिकलेली आणि खानदानी होती. तिचे वडील स्वतःचा व्यवसाय करत होते आणि त्यांची परिस्थिती आमच्यापेक्षा खूप चांगली होती. जेव्हा आई काव्याच्या घरी स्थळ घेऊन गेली तेव्हा तिला वाटले की मुलगीवाले नकार देतील, पण उलट त्यांनी माझ्या आईचा खूप आदर केला आणि हे नाते स्वीकारले. बाबांच्या निधनानंतर आमच्या घरातला हा पहिलाच आनंदाचा प्रसंग होता. आईसुद्धा आपला आजार विसरून लग्नाच्या तयारीला लागली. आपल्या मुलाच्या डोक्यावर अक्षता पडताना पाहण्याचे स्वप्न तिच्या डोळ्यात चमकत होते. पाहता पाहता लग्नाचा दिवस उजाडला. जेव्हा मी खोलीत गेलो तेव्हा काव्याचा सुंदर चेहरा पाहण्यासाठी मी आतुर होतो. काव्या घुंगट ओढून बसली होती आणि माझीच वाट पाहत होती. मी तिला लग्नाचे देणे म्हणजे भेटवस्तू दिली आणि तिचा सुंदर चेहरा पाहू लागलो. ती एखाद्या सुंदर मूर्तीसारखी वाटत होती. तिचे सौंदर्य माझ्या भावनांवर ताबा मिळवून गेले. मी अचानक तिचे हात चुंबले. ती शांत, धास्तावलेली बसली होती आणि माझ्या या कृतीने स्वतःमध्येच आक्रसून गेली. तिचे असे लाजणे मला खूप आवडले. मी तिला जवळ घेतले आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला लागलो. तिचे नाजूक अस्तित्व माझ्या भावनांच्या वादळापुढे काही क्षणातच शरणागत झाले. काव्याने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केले होते. लग्नाची ती रात्र माझ्यासाठी खूपच सुंदर होती. काव्याच्या रूपाने मला एक उत्तम जीवनसाथी मिळाली. ती सुद्धा माझे कौतुक करायची. दुसऱ्या दिवशी काव्या आपल्या माहेरी गेली आणि मी पूर्ण दिवस अस्वस्थपणे तिच्या परतण्याची वाट पाहत राहिलो. माझ्या मोठ्या भावाने माझी ही अवस्था पाहिली तेव्हा ती माझी चेष्टा करत होते. त्यांचे बोलणे ऐकून मी लाजलो तेव्हा ते म्हणाले की चांगली गोष्ट आहे, तू तुझ्या पत्नीची अशीच काळजी घेतली पाहिजेस. रात्री जेव्हा काव्या परतली तेव्हा मी तिच्यासोबत खोलीत आलो आणि आपली व्याकुळता व्यक्त करायला लागलो. माझे बोलणे ऐकून ती हसली आणि मी तिला कवेत घेतले. आमच्या लग्नाला 5 दिवस झाले तोच काव्याने घराची सर्व जबाबदारी उचलली. खरंच ती घरकामात खूप सुगरण होती. मम्मी तर काव्याच्या कामावर आणि तिच्या जबाबदारीवर इतक्या खुश झाली की त्यांनी आनंदाने घराच्या सर्व किल्ल्या काव्याच्या स्वाधीन केल्या. माझा भाऊ काव्याच्या समोर येण्याचे टाळत असे. ते काव्याच्या समोर पडदा पाळत असे आणि नेहमी नजरा खाली ठेवून असे. आपल्या सर्व कामे ते स्वतःच करत असत आणि काव्याकडून कोणतेही काम करून घेत नसत.
काव्यासुद्धा घरच्या वातावरणात पूर्णपणे मिसळून गेली होती आणि आता कुठे मम्मीला थोडा आराम आणि शांतता मिळाली होती. काव्या घरच्या कामांसोबत मलाही पूर्ण वेळ देत असे. ती प्रत्येक रात्री मला इतके प्रेम द्यायची की मी तिचा वेडा झालो होतो. प्रत्येक सरत्या दिवसासोबत माझे आणि काव्याचे नाते अधिक घट्ट होत गेले. आमच्या लग्नाला 2 आठवडे होणार होते, पण एका रात्री अचानक काव्याने आपली उशी उचलली आणि म्हणाली की आज रात्री ती दुसऱ्या खोलीत झोपेल. मला आश्चर्य वाटले की काव्याला अचानक काय झाले. मी विचारले, तू माझ्यावर रागावली आहेस का? तर ती म्हणाली, नाही, खरं तर मी प्रत्येक सोमवारची रात्र वेगळ्या खोलीत घालवणार आहे. तिचे बोलणे ऐकून मी विचारले की नक्की काय कारण आहे. माझ्यासाठी तर काव्याशिवाय एक क्षण काढणे कठीण होते आणि ती पूर्ण रात्रीबद्दल बोलत होती. माझा उतरलेला चेहरा पाहून काव्या म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. खरं तर मी नवस केला होता की जर मला खूप प्रेम करणारा नवरा मिळाला तर मी प्रत्येक सोमवारची रात्र नवऱ्यापासून वेगळी राहीन. आणि आता मला माझा नवस पूर्ण करायचा आहे, कारण तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझी इच्छा पूर्ण झाली आहे. मी म्हणालो, जर हा तुझा नवस असेल तर माझा आक्षेप नाही, पण तुझे नसणे माझ्यासाठी असंही आहे. माझे बोलणे ऐकून काव्या म्हणाली की तिलासुद्धा माझ्यापासून दूर राहणे सोपे नाही, पण आपण दोघे एकाच घरात आहोत आणि ही फक्त एका रात्रीचीच तर गोष्ट आहे. असे म्हणून काव्या उशी घेऊन खोलीबाहेर पडली. मी बिछाण्यावर तळमळत राहिलो. तिच्या अनुपस्थितीत मला एक क्षणही झोप लागली नाही. पण मी हा विचार करून शांत राहिलो की फक्त एका रात्रीचीच तर गोष्ट आहे. तिने संपूर्ण आठवडा मला खूप प्रेम दिले होते. मी एक रात्र तिच्याशिवाय काढू शकत होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा काव्या खोलीत आली तेव्हा तिचा चेहरा थोडा उतरलेला वाटला. मी विचारले, काय झाले? तर ती म्हणाली की तिला एकटीला खोलीत झोप लागली नाही. मी प्रेमाने तिला जवळ घेतले आणि म्हणालो, जर असेच आहे तर मला सोडून जात जाऊ नकोस. तेव्हा काव्या म्हणाली की तिला कोणत्याही परिस्थितीत आपला नवस पूर्ण करायचा आहे आणि काही काळातच तिला माझ्याशिवाय राहण्याची सवय होईल. मी काव्याला चिडवत म्हणालो, तू खूप दुष्ट आहेस, स्वतःवरही अन्याय करतेस आणि माझ्यावरही. तू दुसरा कोणताही नवस मागू शकली असतीस, पण तू तर मला तडफवण्यासाठी असा विचित्र नवस मागितला आहेस. काव्या हलकेच हसली आणि पुन्हा घरच्या कामात व्यस्त झाली. मी मम्मीजवळ जाऊन बसलो तर त्या काव्याचे खूप कौतुक करत होत्या. मला खूप आनंद झाला की माझ्या आईला इतर सासूंसारखी काव्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. आता घर खूप छान प्रकारे सावरले होते आणि सर्वजण आपापल्या जागी आनंदी होते. काव्याने आईची इतकी चांगली देखभाल केली की आईची प्रकृतीही सुधारत होती. कोणीतरी खरेच म्हटले आहे की एक चांगली पत्नी घराचे नंदनवन करते आणि खरंच काव्याने माझे घर नंदनवन बनवले होते. सोमवारची रात्र आली की ती मला तडफायला सोडून दुसऱ्या खोलीत निघून जाई आणि हीच गोष्ट मला आवडत नव्हती. मी एकटा बिछाण्यावर पडल्या पडल्या तिची उणीव भासत असे. मला काव्याच्या कुशीत झोपण्याची सवय झाली होती. जोपर्यंत मला झोप लागत नसे, काव्या माझ्या केसातून बोटे फिरवत राहायची आणि आता तिच्याशिवाय मला झोपही येत नव्हती. काव्याने मला तिचे वेड लावले होते. अशीच एक रात्र आली. काव्या दुसऱ्या खोलीत निघून गेली आणि मला एकट्यालाच झोप लागली नाही. मी ठरवले की आता मी काव्याला स्वतःपासून वेगळे राहू देणार नाही आणि हे अंतर संपवून टाकीन. हाच विचार करून मी काव्याच्या खोलीत पोहोचलो, पण ती तिथे नव्हती. मी तिला शोधत पुढे गेलो. तेवढ्यात मला स्टोअर रूममधून किंचाळण्याचा आवाज आला. मी स्टोअर रूममध्ये शिरलो. माझी पत्नी काव्या माझ्या भावासोबत स्टोअर रूममध्ये होती आणि ती खूप जोरात किंचाळत होती. दुसरीकडे माझा भाऊ तिचे दोन्ही हात पकडून तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत होता. मी जसा आत शिरलो तसा माझा भाऊ म्हणाला, ही तुझी बायको इथे आपल्या प्रियकरासोबत लपून गप्पा मारत होती आणि जेव्हा मी आत आलो तेव्हा ही आरडाओरडा करू लागली. तिचा आशिक पळून गेला. जेव्हा मी हिला म्हणालो की मी तुझी ही करामत भावाला सांगेन, तेव्हा ही उलट माझ्यावरच आरोप करू लागली आणि म्हणत होती की मी तिच्या अब्रूवर हात टाकणार आहे. आपल्या भावाचे बोलणे ऐकून माझा राग अनावर झाला आणि चेहरा रागाने लाल झाला. मी काहीही विचार न करता पुढे होऊन काव्याच्या श्रीमुखात जोरात भडकावून दिली. काव्या, जी घाबरून काहीतरी सांगू पाहत होती, ती त्या थप्पडमुळे धक्क्यातच गेली आणि म्हणाली की तुम्ही एकदा माझे बोलणे तर ऐकून घ्या. पण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते की काव्या मध्यरात्री स्टोअर रूममध्ये उभी होती. ती म्हणत होती की ती इथे कोणा प्रियकराला भेटायला आली नव्हती, तर माझ्या भावानेच तिला तिथे बोलावले होते. मी माझ्या नेक आणि निष्कलंक भावाच्या विरोधात तिच्या तोंडून हे विषारी शब्द ऐकून थक्क झालो. मी काव्याचा हात धरून तिला फरफटत खोलीत घेऊन आलो. ज्या स्त्रीला मी माझी इज्जत मानत होतो आणि जिच्यावर मी आता इतके प्रेम करू लागलो होतो, तिनेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला होता. आता मला समजले की प्रत्येक आठवडाभर मला आनंदी ठेवल्यानंतर सोमवारी ती दुसऱ्या खोलीत जाऊन का झोपत असे. मला कळून चुकले की तो तिचा कोणताही नवस नव्हता, तर आपल्या प्रियकराला भेटण्याची ती एक वेळ होती.
जर आज माझ्या भावाने तिला पाहिले नसते तर कदाचित मला तिच्या या कृत्याचा जन्मभराचा पत्ता लागला नसता. मी काव्याला म्हणालो की आत्ताच्या आत्ता तुझे सामान बांध आणि तुझ्या घरी निघून जा. या घरात तुझ्यासाठी आता कोणतीही जागा नाही. काव्या माझ्या पाया पडली. मला सांगू लागली की मी एकदा तिचे बोलणे ऐकून घ्यावे. तसे तर तिच्या कोणत्याही शब्दावर आता माझा विश्वास बसणार नव्हता, पण मला तिला एक संधी द्यायची होती. मी काव्यावर जीवापाड प्रेम केले होते. मी तिला म्हणालो की तुझ्याकडे ही शेवटची संधी आहे. तुला जे काही सांगायचे आहे ते एकदाच सांगून टाक. ती सांगू लागली की लग्नापूर्वी ती एका मुलाला पसंत करत होती, पण त्या दोघांमध्ये असे कोणतेही संबंध नव्हते ज्याची तिला लाज वाटेल. तो मुलगाही काव्याला पसंत करत होता, पण त्याच्या घरचे लोक लग्नासाठी तयार नव्हते. काव्याकडे त्या मुलाने दिलेले काही फोटो होते आणि तो मुलगा आता मुंबईला जात होता. तेव्हा काव्याने विचार केला की तिने त्याचे फोटो त्याला परत करावेत, कारण आता ती माझी पत्नी झाली होती आणि ती माझ्यावर प्रेम करू लागली होती. एके दिवशी जेव्हा ती आपल्या आईला भेटायला माहेरी गेली, तेव्हा तिने सर्व सामान गोळा केले आणि त्या मुलाला शेवटचे भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावले, जेणेकरून फोटो परत करून ती तिला आपल्या सुखी संसाराबद्दल सांगू शकेल आणि तो मुलगाही काव्याला विसरून आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकेल. पण ती शेवटची भेट काव्याच्या आयुष्यासाठी शाप ठरली. जेव्हा काव्या त्या मुलाला भेटायला गेली, तेव्हा तिथे तिला माझ्या भावाने पाहिले आणि चोरून त्यांचा व्हिडिओ बनवला, ज्यामध्ये तो मुलगा काव्याचा हात पकडून तिला बाय म्हणत होता. काव्याला वाटले की बस, आता हा किस्सा इथेच संपेल आणि ती माझ्यासोबत सुखाचे आयुष्य जगू शकेल. पण माझ्या भावाने तिचा व्हिडिओ बनवला होता आणि तो तिला ब्लॅकमेल करू लागला की तिने प्रत्येक आठवड्याची एक रात्र माझ्या भावासोबत घालवावी. ती माझ्या भावाच्या धमक्यांना खूप घाबरली होती आणि तिला मला सोडायचे नव्हते. म्हणूनच तिने हे पाऊल उचलले आणि ती प्रत्येक सोमवारची रात्र माझ्या भावासोबत स्टोअर रूममध्ये घालवू लागली. काव्याने सांगितले की प्रत्येक रात्री ती माझ्या भावाला झोपेच्या गोळ्या देऊन झोपवून देत असे. पण आता तुझ्या भावाला संशय आला होता. त्याने त्या झोपेच्या गोळ्यांचे दूध पिले नाही आणि आज तो माझ्याशी जबरदस्ती करू लागला. म्हणूनच मी ओरडत होते. हे सर्व ती आपल्या इच्छेने करत नव्हती. काव्या माझ्यासमोर हात जोडून रडत होती. ती म्हणत होती की तिलाही या पापमय आयुष्यातून बाहेर पडायचे होते, पण माझ्याशिवाय ती जगू शकत नव्हती, म्हणूनच तिने कधी खरे बोलण्याचे धाडस केले नाही. मी अविश्वासाने काव्याकडे पाहत होतो. मी तिच्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू शकलो असतो, पण या गोष्टीवर कधीच नाही की माझा भाऊ काव्याशी अनैतिक संबंध ठेवण्यासाठी तिला खोलीत बोलावू शकतो. माझा भाऊ खूपच नेक आणि सभ्य होता. त्याने तर कधी नजर उचलूनही कोणत्याही मुलीकडे पाहिले नव्हते. मग माझा भाऊ आपल्याच घराच्या इज्जतीशी खेळ कसा करू शकतो? आणि पुन्हा काव्याच्या स्थळासाठी तर भावाने स्वतःच नकार दिला होता. मग तो काव्याला स्वतःकडे का बोलावेल? मी पूर्णपणे गोंधळात अडकलो होतो. काव्याचे आसू तिच्या सच्चेपणाची साक्ष देत होते आणि मी माझ्या भावाच्या चारित्र्याची साक्ष देऊ शकत होतो. मी सुन्न होऊन बसलो. मला काहीच सुचत नव्हते. मला काव्यावर कोणताही अन्याय करायचा नव्हता, पण मी अशा स्त्रीकडे विश्वासानेही पाहू शकत नव्हतो जी माझ्या भावाच्या चारित्र्यावर बोट उचलत होती. मी तिला सांगितले की सध्या तिने आपल्या माहेरी जावे आणि काही दिवस तिथेच घालवावे. मी शांत डोक्याने या प्रकरणाचा विचार करीन आणि मगच काहीतरी निर्णय घेईन. सकाळी मी स्वतः काव्याला तिच्या घरी सोडून आलो. माझ्या गाडीतून उतरताना काव्या फक्त एकच गोष्ट म्हणाली की ती माझ्यावर खूप प्रेम करते आणि तिने जे काही केले ते मजबुरीने केले. माझे मन काव्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू पाहत होते, पण मी माझ्या भावालाही चांगले ओळखून होतो. तिला सोडून आल्यानंतर जेव्हा मी माझ्या भावाच्या खोलीत गेलो, तेव्हा तो एखादे पुस्तक वाचत होता. मी शांतपणे एका कोपऱ्यात बसलो. माझ्याकडे माझ्या भावाला विचारण्यासाठी प्रश्नच उरले नव्हते. माझ्या भावानी स्वतःच स्पष्ट शब्दांत मला सांगितले की तो रात्री पाणी पिण्यासाठी बाहेर निघाला होता आणि जेव्हा त्याने स्टोअर रूममधून आवाज ऐकला, तेव्हा त्याने जाऊन पाहिले की तिथे काव्या एका मुलासोबत होती. आता ते दोघेही खूप चुकीच्या अवस्थेत होते. मम्मीची तब्येत ठीक नव्हती, म्हणूनच मला सध्या मम्मीला या प्रकरणापासून दूर ठेवायचे होते. मी आईला सांगून दिले की काव्या काही दिवसांसाठी आपल्या माहेरी राहायला गेली आहे. दिवस खूप हळूहळू सरकत होते. मी पूर्णपणे विवंचनेत होतो. ऑफिसमध्ये कोणत्याही कामात मन लागत नव्हते. माझ्या भावाने मला सांगितले की मी काव्याला घटस्फोट देऊन टाकावा, कारण अशी स्त्री घर वसवणारी नसते. पण मी माझे आणि काव्याचे नाते संपवण्यासाठी अजिबात तयार नव्हतो. काव्या मला रोज फोन करायची. मी तिचा फोन उचलायचा, पण तिच्याशी नीट बोलायचा नाही. माझ्या मनात काव्याबद्दल एक अढी निर्माण झाली होती. काव्या मला सांगायची की तुझा भाऊ चांगला माणूस नाहीये, तो तुला उद्ध्वस्त करून टाकेल.
हे बोलणे ऐकून मला अधिकच राग यायचा आणि मी फोन कापून टाकायचा. माझ्या इतक्या नेक आणि सभ्य भावावर आरोप करणे माझ्या सहनशीलतेच्या पलीकडे होते. माझ्या भावावर पूर्ण विश्वास होता. भाऊ माझ्यावर रोज दबाव टाकायचा की काव्याला घटस्फोट देऊन टाक, ती चांगली स्त्री नाहीये. भाऊ म्हणू लागला की जर तू माझे ऐकले नाही तर मी आईशी बोलेन. मी भावाकडे थोडा वेळ मागितला. मी 3 दिवस विचार करण्यात घालवले की काव्याला घटस्फोट देऊ की पत्नी म्हणून तिचा पुन्हा स्वीकार करू. आणि शेवटी मी या निष्कर्षावर पोहोचलो की काव्या चुकीची आहे. तिने स्वतःच्या तोंडाने कबूल केले होते की तिचे दुसऱ्या मुलाशी संबंध होते. मग काय भरोसा की एके दिवशी तोच मुलगा तिला भेटायला आला असेल आणि काव्याने त्याला सोमवारची रात्र भेटण्याचे वचन दिले असेल. बंद खोलीत काव्य आणि तो मुलगा काय काय करत असतील हे विचार करूनच माझे मन घाबरू लागले. मला काव्याबद्दल तिरस्कार वाटू लागला आणि माझ्या भावानेही तर सांगितले होते की त्याने स्वतःच्या डोळ्यांनी काव्याला त्या मुलासोबत अत्यंत चुकीच्या अवस्थेत पाहिले होते. मग मी ठरवले की मला काव्याला घटस्फोट द्यायलाच हवा. मी हा निर्णय घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागलो, पण डोळ्यात झोप येत नव्हती. मी काव्यावर जीवापाड प्रेम केले होते. मन खूप अस्वस्थ होत होते, पण मी एका चारित्र्यहीन स्त्रीला आपली पत्नी बनवून ठेवू शकत नव्हतो. पण कदाचित नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. त्या रात्री जसा तसा मला डोळा लागला. सकाळी उठलो आणि तयार होऊन ऑफिसला गेलो. ऑफिसला पोहोचलोच होतो की माझ्या मम्मीचा फोन आला. त्या खूप घाबरलेल्या होत्या आणि रडत होत्या. मम्मीचे रडणे ऐकून मी खूप अस्वस्थ झालो. मी विचारले, मम्मी काय झाले, तू इतकी का घाबरलीयस? मम्मीने सांगितले की तुझ्या भावाचा अपघात झाला आहे. तो खूप गंभीर अवस्थेत आहे आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तू लवकर हॉस्पिटलला पोहोच. मम्मीने मला पत्ता सांगितला आणि फोन ठेवला. मी तातडीने हॉस्पिटलला पोहोचलो. भावाची प्रकृती खूप चिंताजनक होती. मम्मीचा रडून रडून हाल झाला होता. मी मम्मीला धीर दिला आणि डॉक्टरांशी बोललो. डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या भावाच्या वाचण्याची शक्यता खूप कमी आहे. गाडीचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. तसेच पाठीचा कणाही मोडला आहे. भाऊ शुद्धीवर नव्हता. डॉक्टर त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, रुग्णाला शुद्धी आली आहे. तो सूरज आणि काव्याला आपल्याजवळ बोलवत आहे. मी लगेच पुढे होऊन डॉक्टरांना विचारले, डॉक्टर साहेब, माझा भाऊ ठीक तर होईल ना? डॉक्टरांनी हताश होऊन सांगितले, बघा, जखम खूप खोल आहे, वाचण्याची आशा कमी आहे. पण शुद्धीवर येताच त्यांनी सूरज आणि काव्याचे नाव घेतले आहे. त्यामुळे कृपया तुम्ही त्यांना भेटून घ्या. पण त्यांची प्रकृती गंभीर आहे, जास्त बोलू नका. भावाने माझे नाव घेतले ते ठीक होते, पण त्याने काव्याचे नाव का घेतले? या अवस्थेत त्याला काव्याला का भेटायचे होते? सध्या काव्या तिथे नव्हती म्हणून मी आधी भावाकडे गेलो. मला पाहून भावाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. भाऊ म्हणाला, प्लीज सूरज, काव्यालाही सोबत घेऊन ये. मला तुझ्याशी आणि काव्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. भाऊ नीट बोलूही शकत नव्हता. त्याचे पूर्ण डोके पट्ट्यांनी बांधलेले होते. भावाची अवस्था पाहून मी तातडीने काव्याला आणायला गेलो. काव्या मला पाहून खुश झाली, पण अपघाताची बातमी ऐकताच ती अस्वस्थ झाली. मी म्हणालो, भाऊ तुझी आठवण काढत आहे, लवकर चल. आम्ही दोघे भावाजवळ पोहोचलो. आम्हा दोघांना एकत्र पाहून भावाने हात जोडले. भाऊ म्हणाला, काव्या, मी तुझा गुन्हेगार आहे, मला माफ कर. नाहीतर मरण्यापूर्वी माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही. माझ्या कर्माची फळं मला मिळाली आहेत. मग भाऊ सांगू लागला, त्या दिवशी खरंच काव्या त्या मुलाला शेवटचे भेटायला गेली होती आणि मी अशा प्रसंगी त्यांचा व्हिडिओ बनवला जो दिसायला अशोभनीय वाटत होता. काव्या तुझ्यासोबत नवीन आयुष्य सुरू करू इच्छित होती आणि त्या मुलाला कायमचा निरोप देऊन आली होती. पण मी तो व्हिडिओ दाखवून काव्याला ब्लॅकमेल करणे सुरू केले. मी काव्यावर दबाव टाकला की आठवड्यातून एक रात्र तिने माझ्यासोबत घालवावी, नाहीतर मी तो व्हिडिओ व्हायरल करीन, तुला दाखवीन आणि आईलाही दाखवीन. काव्या खूप घाबरली होती. ती विनवण्या करू लागली की प्लीज असे करू नका, मला सूरजसोबत नवीन आयुष्य जगायचे आहे. सूरज खूप चांगला माणूस आहे आणि मी त्याच्यावर प्रेम करू लागले आहे. पण मी काव्याचे काहीच ऐकले नाही. काव्या हतबल झाली. तिला कोणत्याही परिस्थितीत तुला गमवायचे नव्हते, म्हणून तिने माझे ऐकले आणि प्रत्येक सोमवारची रात्र माझ्याकडे यायची. पण ती मला दुधाचा ग्लास द्यायची, ज्यामध्ये ती झोपेच्या गोळ्या मिसळवायची, जेणेकरून मी झोपून जावे. एके दिवशी मला संशय आला म्हणून मी ते दूध पिले नाही. काव्या मला फसवण्यासाठी स्टोअर रूममध्ये गेली, मीही तिच्या मागे गेलो. त्यावेळी माझ्यावर वेड सवार होते. मला काव्याला मिळवायचे होते. मी तिच्याशी जबरदस्ती करू लागलो आणि ती मला रोखण्यासाठी ओरडायला लागली. तेवढ्यात तू तिथे आलास आणि मी सर्व आळ काव्यावरच घातला. भाऊ पुढे म्हणाला, खरे तर काव्याचे लग्न माझ्याशीच होणार होते, पण मी तेव्हा नकार दिला होता. नंतर जेव्हा मी काव्याला पाहिले तेव्हा मी तिचा दिवाणा झालो. मला तुझा हेवा वाटत होता की इतकी सुंदर पत्नी जी माझ्या नशिबात येणार होती ती तुला मिळाली. जेव्हा मी काव्याला मिळवू शकलो नाही तेव्हा मी तुझ्यावर दबाव टाकायला लागलो की तिला घटस्फोट दे.
जर काव्या माझी होऊ शकत नाही तर ती तुझीही होऊ शकणार नाही. मी तुम्हा दोघांचा गुन्हेगार आहे. प्लीज मला माफ करा. कदाचित माझ्या चुकीच्या कर्माची शिक्षाच देवाने मला दिली आहे. जर तुम्ही मला माफ केले तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल, नाहीतर माझा आत्मा तडफत राहील. मी सुन्न होऊन भावाचे बोलणे ऐकत होतो. मी भावाला किती सभ्य समजत होतो आणि तो आतून इतका नीच निघाला. पण ही वेळ आरोप करण्याची नव्हती. जे काही झाले ते खूप चुकीचे झाले होते. काव्याने सर्वात आधी भावाला माफ केले आणि म्हणाली, ज्या माणसामध्ये आपली चूक मान्य करून पश्चाताप करण्याची क्षमता असते तो मोठा असतो. मी तुम्हाला माफ केले आहे. काव्याच्या सांगण्यावरून मीही भावाला माफ केले. आम्ही माफ करताच भावाने आपला शेवटचा श्वास घेतला. पण कोणाच्या मृत्यूमुळे आयुष्याचा वेग थांबत नाही. आयुष्य चालत राहते. भावाच्या जाण्याचे दुःख तर होतेच, पण काळासोबत मी स्वतःला सावरले. आता मी आणि काव्या खूप प्रेमाने राहू लागलो. जेव्हा काव्या माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करते तेव्हा मला स्वतःचा खूप पश्चाताप होतो की मी तिच्यावर संशय घेतला होता. आता मी तिच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही, हे मी तिला वचन आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुन्हा एका नवीन कथेसह. तोपर्यंत तुमचे खूप खूप धन्यवाद.